नमस्कार. नमस्कार. माझं नाव राख विशाल शिवाजी. मी क्रियाजन कंपनीचा बीड जिल्हा प्रतिनिधी. आज आपण धनंजय गायवाळ राहणार बोरदेवी या ठिकाणी आलेलो आहेत. त्यांनी आपलं कॉटन ह्या पिकासाठी DNPG हे खत वापरलं आहे. आज त्यांच्या तोंडूनच आपण त्यांना काय रिझल्ट जाणवले आणि त्यांना काय फरक वाटला हे त्यांच्या याला विचारू. तुमचं नाव सांगा सर. माझं नाव धनंजय बळीराम गायवळ. मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 75 17 87 88 15. आपलं हे कोणतं गाव आहे आपलं? नाही, नवापूर बोर्डे म्हणून गाव आहे माझं. आणि या ह्याच्यामध्ये मला सरांकडून माहिती भेटली होती की क्रियाजन कंपनीचं आपलं DNP बॅग आहे ती एक वापरून बघा म्हणून. कारण पहिल्यांदाच वापरतोय, मला काय अनुभव नव्हता या अगोदर. पहिल्यांदाच वापरली पण चांगली वाटली मला ह्यावेळेस. कारण मी वापरून 15-20 दिवस झाले. तर मला नाही वापरलेल्या प्लॉटमध्ये आणि वापरलेल्या प्लॉटमध्ये म्हणजे डिफरंट दिसतोय. कारण इकडे पात्याची संख्या जास्त आहे, पुन्हा ही साईज कमी, म्हणजे जे अंतर पडतो दोन्ही फाट्याचा मधला ह्यो साईजचा अंतर म्हणजे थोडा आपल्या हिशोबाने वाढून बी येत नाही, डेरेदार झाड करते. आणि इकडे न वापरलेल्या ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट सरळ शेंड आहे वरती. ह्याच्यामधली साईज दोन्ही फाट्यामधली साईज जास्त पडते उंच. बरोबर. आणि इकडे पात्या कतही नाही, आणि इकडे एखादं पातं सोडतं. बरोबर. तर आपण किती एकरसाठी हे वापरलं DNP आपलं? हे सध्या मी अनुभवासाठी 1 एकर साठीच वापरलं होतं. बरोबर. आणि 1 एकर एक बॅग वापरलेली. आपलं टोटल किती एकर कापूस आहे? माझा हे 3 एकरचा प्लॉट आहे सध्या. हे 3 एकर म्हणजे आपलं टोटल क्षेत्र किती कॉटन? टोटल 6 एकरचं क्षेत्र आहे. 6 एकर. तर आता तुम्ही आता इथून पुढे म्हणजे आता हे रिझल्ट तर तुम्हाला अनुभवलाय तुम्ही, इथून पुढे तुम्ही कशासाठी वापरणार, म्हणजे काय वाटतं तुम्ही आपण आता वापर दिसतोयच आपल्याला की इथून कापसाला होईल, नाही तर पुन्हा आणखी ऊसाच्या ह्याच्यामध्ये वापरू आपण. ऊसाचं किती क्षेत्र आहे आपलं? ऊसाचं 5-6 एकर जवळजवळ आहे. 6 एकर. त्या ढोसला तुम्ही ते वापरावं अशी आमची विनंती. तुम्ही आपल्या शेतकऱ्यासाठी काय संदेश द्याल की बाबा तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांना बी जमिनीसाठी रासायनिक खतानं पोत बिघडत चाललाय ना. बरोबर. तर आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बी त्यांनी तो वापरायला पाहिजे. आपण तो वापरले तर आपल्याला अनुभव आलाय. आता ह्या पुढे आपण तो क्रियाजनचं DNP वापरणारच. ठीक. ओके. धन्यवाद.